उदय सामंत यांच्यासोबतच्या चर्चेसाठी सध्या गोकुळ गीते जे भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत ते पोहोचलेले आहेत आणि भाजपचे बंडखोर असणारे उमेदवार गोकुळ गीते हे या निवडणुकीमधून माघार घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गिरीश महाजन हे देखील अगदी थोड्याच वेळात गोकुळ गीते यांच्या घरी पोहोचणार असल्याची माहिती आहे। सध्याची नाशिकमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। उदय सामंत आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये सध्या चर्चा होणार आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। मुकुल, सध्या उदय सामंत आणि गोकुळ गीते या दोघांमध्ये चर्चा होणार आहे। बंडखोरी जी गोकुळ गीते यांनी केलेली बघायला मिळालेली होती आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची मनधरणी केली जात होती माघारीसाठी, ते काहीसं यशस्वी होताना दिसतंय का? आत्ताची ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि महत्त्वाचा क्षण आहे नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने। मंत्री उदय सामंत हे गीते कुटुंबियांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सुरुवातीला गणेश गीते हे त्यांच्या निवासस्थानी होते, मात्र थोड्याच वेळापूर्वी गोकुळ गीते हे देखील दाखल झालेले आहेत। गोकुळ गीते ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा त्यांना गराडा घातलेला होता आणि त्यांनी माघार घेऊ नये अशा स्वरूपाची भूमिका व्यक्त करत प्रचंड अशी घोषणाबाजी देखील केलेली होती। मंत्री गिरीश महाजन अद्यापही इथे आलेले नाहीत। रामकुंडावर ध्वजस्तंभ शिलान्यासाच्या कार्यक्रमामध्ये ते होते, त्यामुळे थोड्याच वेळात मंत्री गिरीश महाजन देखील इथे येतील। परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर उदय सामंत यांच्याबरोबर जे उमेदवार आहेत महायुतीचे, नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू किशोर दराडे हे देखील या बैठकीसाठी आलेले होते। परंतु आता जर आपण बघितलं तर केवळ आणि केवळ गीते बंधू आणि मंत्री उदय सामंत याचबरोबर शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, अद्याप नरेंद्र दराडे या बैठकीच्या ठिकाणी दिसत नाहीत, ते दुसऱ्या कक्षामध्ये थांबलेले आहेत। त्यामुळे मंत्री गिरीश महाजन आल्यानंतर इथे एक प्राथमिक चर्चा होईल आणि त्यानंतर नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांच्या सोबत एक बैठक होईल आणि नंतर पत्रकार परिषद होईल। अद्यापही आपण बघितलं की तणावाचं वातावरण हे बघायला मिळतं आहे। गोकुळ गीते यांची जर चेहरा बघितला, त्यांची देहबोली जर बघितली तर ते फारसे खुश दिसत नाहीत, समाधानी दिसत नाहीत। त्यांची नाराजी ही या दृश्यांमधनं आपल्याला स्पष्ट जाणवत आहे। ते इथे आले तेव्हापासून ते बाजूला बसलेले आहेत, कुठल्याही स्वरूपाचा संवाद ते अद्यापही कोणाशी साधत नाहीत। एका बाजूला आपण बघतोय उदय सामंत आणि गणेश गीते हे बोलत असताना गोकुळ गीते मात्र स्तब्ध आहेत आणि इतर पदाधिकारी काहीतरी विषय काढून चर्चा करण्याचा, त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु गोकुळ गीते यांच्या ओठांवाटे एकही तोंडावाटे एकही शब्द निघत नाही, त्यामुळे त्यांची नाराजी ही या दृश्यांबद्दल देखील आपल्याला बघायला मिळते। थोड्याच वेळामध्ये आता यामध्ये काय नेमकं तथ्य बाहेर पडणार आहे, काय नेमकी घोषणा केली जाणार आहे हे बघणं महत्वाचं आहे। परंतु आजच्या दृष्टीने, विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने आत्ताचा क्षण अत्यंत असा महत्वाचा आहे। या दृश्यांमध्ये आपण दोन गीते बंधू आणि मंत्री उदय सामंत या दोघांनाही बघतोय। उदय सामंत हे शिवसेनेचे संकटमोचक म्हणून त्यांना बघितलं जात आहे आणि गेल्या 4 दिवसापासून ते सातत्याने नाशिकमध्ये येत आहेत, नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। त्यांनी अनेक प्रयत्न केले होते गोकुळ गीते यांच्या माघारीची, परंतु अद्यापपर्यंत त्यांना यश आलं नव्हतं। आता हे यश कितपत शक्य आहे हे थोड्याच वेळात कळणार आहे। अगदी मुकुल, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू।